चा निकाल 95.81% लागल्याची माहिती आहे। तर दुपारी 1 वाजता ऑनलाईन हा निकाल पाहता येणार आहे। 14,84,441 विद्यार्थी 10वीच्या निकालासाठी उत्तीर्ण झालेले आहेत। महत्त्वाची आणि मोठी बातमी, काही दिवसांपूर्वीच 12वीचा सुद्धा निकाल लागला आणि यंदा 10वीचा निकाल 95.81% लागलाय। 865 विद्यार्थ्यांना अतिरिक्त गुण देण्यात आले। त्यामध्ये कला असतील, क्रीडा असतील, एनसीसी, स्काउट गाईड या विषयामध्ये ज्या विद्यार्थ्याला जास्त म्हणजे एखादा विद्यार्थी 2 पेक्षा किंवा 2 पेक्षा जास्त यामध्ये सहभागी असेल तर ज्यामध्ये जास्त गुण त्याला मिळाले ते गुण ह्याला 100%च्या अधीन राहून त्याला दिलेले आहेत। आपल्याला माहित आहे की आपण श्रेणी सुधार किंवा गुणसुधार योजना आपण डिक्लेअर केली आहे। यामध्ये मला प्रामुख्याने सांगावं असं वाटतं की अनेक विद्यार्थ्यांना, अनेक पालकांना, अनेक शिक्षकांना अजून माहीत नाही, जर एखादा विद्यार्थी 10वी किंवा 12वीच्या परीक्षेत पास जरी झाला असला तरी सुद्धा त्याला श्रेणी वाढवण्यासाठी, गुण वाढवण्यासाठी किंवा एखाद्या ग्रुपमधील गुण वाढवण्यासाठी त्याला जर एक विद्यार्थी पूर्ण विषयात पास झाला, सर्व विषयात पास झाला असेल तर त्याला पुन्हा आपण श्रेणी सुधार किंवा गुणसुधार योजनेसाठी विद्यार्थी बसू शकतो। आणि या 2 संधी म्हणजे आता मार्च 2024 ची परीक्षा झाली, तर जुलै 2024 आणि मार्च 2025 या 2 परीक्षेमध्ये विद्यार्थी पुन्हा त्याला गुण वाढीसाठी बसू शकतो। हे प्रामुख्याने आपण सर्वांना अवगत करावे आणि त्याचा प्रचार करावा, जेणेकरून विद्यार्थ्याला जर माहीत नसले तर त्याला त्याचा फायदा होईल। आता हे सहा विषयांची आपण परीक्षा घेतो, परंतु 10वीचे गुण देताना आपण बेस्ट ऑफ 5 या पद्धतीने ज्या 5 विषयात त्या विद्यार्थ्याला सर्वोत्तम मार्क